तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर जितू क्रिएशनवरती. तर मित्रांनो, आपण कोणताही वेळ न लावता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी तुम्हाला VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. तर ते VPNचं नाव आहे सुपर VPN प्रो. हे VPN तुम्ही वापरा. खूप क्वालिटी म्हणजे चांगली देणारं VPN आहे. ठीक आहे. कॅपकट ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने इथे मी सर्व ॲड केलेलं आहे. तर तुम्हाला पहिला फोटो जो आहे, तर तो पहिला फोटो 9 सेकंद या एवढी त्याची लेंथ ठेवायची आहे. ठीक आहे. 9 सेकंद एवढी लेंथ ठेवायची आणि दुसऱ्या फोटोची 9 ते 11 सेकंद एवढी लेंथ ठेवायची आहे आणि तिसऱ्या फोटोची 11 ते 14 हे सेकंद लेंथ ठेवायची आहे आणि मग परत चौथ्या फोटोची 14 ते 16 एवढी लेंथ ठेवायची आहे आणि मग परत शेवटच्या फोटोची 16 ते शेवटपर्यंत 19 सेकंदापर्यंत ठेवायचं आहे. ठीक आहे. आता ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या फोटोवरती क्लिक करून इथे तुम्हाला जे कीचं ऑप्शन आहे ते की द्यायची आहे इथे एक. ठीक आहे. की दिल्यानंतर तुमचा जो फोटो आहे तर तो फोटो इकडे असा डाव्या बाजूला सरकून घ्यायचा आहे. ठीक आहे. डाव्या बाजूला सरकून घेतल्यानंतर तुम्हाला ह्या फोटोच्या शेवटला यायचं आहे आणि इथे पण एक की ॲड करायची. की ॲड केल्यानंतर हा फोटो आहे तुम्हाला तो उजव्या बाजूला असा सरकून घ्यायचा आहे. ठीक आहे. उजव्या बाजूला फोटो सरकून घेतल्यानंतर काही अशा प्रकारे तुमचा फोटो स्लाईड होऊन जाईल. ठीक आहे. हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला ह्याला जी मी ॲनिमेशन दिलेली आहेत तर ते ॲनिमेशन इथं तुम्हाला मी दाखवतो. तर पॅडलिंग जे पहिलं ॲनिमेशन आहे ते द्यायचं आहे पहिले फोटो, दुसऱ्या फोटोला आणि तिसऱ्या फोटोला रॉक वर्टिकली हे ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. तुम्ही ह्याची लेंथ पण बघू शकता. ॲनिमेशनची 0.8 सेकंद ही लेंथ आहे. ठीक आहे. आणि इथे जी आहे इथं कॉम्बोमधलं ॲनिमेशन द्यायचं आहे. कॉम्बोमधलं पहिलेच ॲनिमेशन आहे पॉपिंग कँडी. ठीक आहे. ते झाल्यानंतर शेवटच्या फोटोला देखील कॉम्बोमधलं एक ॲनिमेशन द्यायचं आहे, वेव अँड स्लाईड. ठीक आहे. इथे डन करून टाकायचं आहे. आता ते झाल्यानंतर महत्त्वाचं या व्हिडिओचं मुद्द्याचं म्हणजे हे कटआउटचे फोटो. ठीक आहे. तर हे कसे ॲड करायचे, ॲड करण्यासाठी तुम्हाला ओव्हरलेमध्ये जायचं आहे आणि इथे 1 मिनिट तुम्हाला एका फोटोवरती मी हे बघू शकता तुम्ही मी हे कसं ॲड केलेलं आहे. तो ओव्हरलेमधनं फोटो घेतलेला आहे पहिला. ठीक आहे. तुम्हाला स्टार्टिंगपासून लावतो सगळं. व्हिडिओला तोपर्यंत लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की व्हिडिओ कसा झालेला आहे. तर असा फोटो ह्या पद्धतीने आपण इथं ॲड करून घेऊयात. ॲड फोटो झाल्यानंतर हे कटआउट आहे. ॲड फोटो झाल्यानंतर थोडंसं इकडं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर इथं कटआउटचा जे तो ऑप्शन दिसून जाईल, त्या कटआउटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर रिमूव्ह बॅकग्राऊंडचं जे ऑप्शन असेल तर त्याच्यावरती असं टच करून टाकायचे. इथं डनचं ऑप्शन आहे, सिलेक्ट करून आता हे फोटो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ॲड करायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीने हा फोटो ते आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. ॲड झाल्यानंतर आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, ही जी लेंथ आहे एवढी ठेवायची आहे. ठीक आहे. इकडे थोडीशी आपण लेंथ वाढवू घ्यायची, एवढी लेंथ ठेवायची आहे आणि इथे एक या फोटोवरती क्लिक करून इथे की द्यायची आहे. ठीक आहे. की दिल्यानंतर तुम्हाला काय करायचे, सिम्पली की दिल्यानंतर हा जो फोटो आहे तो असा, हा जो फोटो आहे तो असा
खालपर्यंत न्यायचा आहे. गेल्यानंतर इथं देखील की द्यायची आहे आणि फोटो असा वरती आणायचा आहे. ठीक आहे, ओके. आता फोटो वरती आणायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे कटआउट जे व्हिडिओ आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला कटआउटचे PNG आहेत ते ओव्हरलेमध्ये ॲड करून त्या पद्धतीने मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला तिथे सेट करायचे आहेत. ठीक आहे. हे झाल्यानंतर आता इफेक्ट कोणकोणते दिलेत मी, तर पहिला इफेक्ट जो आहे तो दिला आहे हॅलो ब्लरचा पहिला इफेक्ट दिलेला आहे. हॅलो ब्लरचा पहिला इफेक्ट दिलेला तुम्ही ह्याची ॲडजस्टमेंट बघू शकता. अशा पद्धतीची मी ह्याची ॲडजस्टमेंट केलेली आहे. इथे डनचं ऑप्शन आहे, ते डन करू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल. बॉडी इफेक्टवरती सिम्पली असं क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच नंबरला तो इफेक्ट मिळून जाईल. ठीक आहे. मी बघू शकता इथं पहिल्याच नंबरला इफेक्ट. आणि इथं अशा पद्धतीने तुम्हाला ॲडजस्टमेंट याची करायची आहे आणि डन करायची आहे. आणि ह्याची लेंथ जी आहे ते एवढी ठेवायची आहे बघा, एवढी लेंथ ठेवायची आहे. ठीक आहे, ओके. हे झाल्यानंतर आता ह्याला फिल्टर कुठला दिला आहे तर तुम्ही बघू शकता की एजंट B&W हा जो फिल्टर आहे तो मी इथे ॲड केलेला आहे. हा झाल्यानंतर बाकीचे जे PNG आहेत, बाकीचे जे फोटो आहेत त्याला 4K जो आहे तो फिल्टर ॲड केलेला आहे. ठीक आहे. बाकीच्या सर्व त्याला 4K फिल्टर ॲड केलेला आहे. ठीक आहे. आणि आता काय करायचं आहे, तुमची जी इंस्टाची ID असेल, यूट्यूबचं काय असेल, लोगो असेल किंवा काय असेल किंवा तुम्हाला दुसरं काय टाकायचं असेल तर इथं तुम्ही टेक्स्टमध्ये जाऊन ॲड टेक्स्टमध्ये जाऊन तुम्ही तसं ॲड करू शकता. जसं माझी इंस्टाची ID टाकलेला आहे. मित्रांनो, आपल्या इंस्टाग्रामला देखील सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला देखील फॉलो करा. यूट्यूबला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबच्या, लाईक करा आणि शेअर देखील नक्की करा. ठीक आहे, धन्यवाद. आणि इथं सिम्पली आपल्याला असं व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट देखील करा.